दरवर्षी क्रिसमस 25 डिसेंबरला साजरा केला जातो। अनेक जण या दिवशी केकचे नवनवीन प्रकार बनवून इतरांना खाऊ घालतात। लोक चर्चमध्ये जातात, प्रार्थना करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देत केक खाऊ घालतात। या दिवशी केक कापण्याची परंपरा आहे, पण ही परंपरा नेमकी आली कुठून, याची सुरुवात कशी झाली आणि पहिल्यांदा कधी केक कापला गेला तुम्हाला माहितीये का? नसेल तर या क्रिसमसच्या निमित्तानं जाणून घ्या क्रिसमस केकची कहाणी। सुरुवातीला क्रिसमसला केक कापण्याची प्रथा नव्हती। केक कापण्याची संकल्पना 16व्या शतकापासून सुरू झाली। ब्रेड आणि भाज्या यांना एकत्र करून एक डिश बनवली जायची, त्याला प्लम पुडिंग असं म्हणायचे। 16व्या शतकात पुडिंग काढून त्यात गव्हाचं पीठ वापरलं जाऊ लागलं। त्यात अंडी, लोणी आणि उकडलेल्या फळांचा प्लम टाकला जात असे। काही लोकांनी हा पदार्थ ओव्हन मध्ये ठेवून तयार केला। त्याचप्रमाणे हळूहळू या डिशनं केकचं रूप घेतलं आणि तेव्हापासून क्रिसमसला केक कापला जाऊ लागला। क्रिसमसच्या दिवशी वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या केकला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते। क्रिसमसला बनवलेल्या केक मध्ये ड्रायफ्रुट्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, कारण ड्रायफ्रुट शरीरासाठी चांगले आणि हेल्दी असतात। यामुळे शरीराला ऊर्जा सुद्धा मिळते।